कुणाल कामरांनी या प्रकारे झालं का तोडफोड झाली, त्यानंतर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. कसं बघायचं? एक प्रश्न असा आहे की मला वाईट या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच. कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं, मिरची लागायचं काही कारण नव्हतं. पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे, आपला बॉस चोर आहे, हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहीत नाही. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेचे जे खासदार त्यांना साप म्हणून सांगतात, सापासारखं फणा काढतील, तुलना सापाबरोबर केली. एवढी नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती याच्या आधी, ती झालेली आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज परत एकदा मी प्रश्न विचारतो की ज्या महाराष्ट्रात नागपूरसारखी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला, ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एका शो जिथे चालतात, वेगवेगळे कॉमेडी शो चालतात, गाण्याचे कार्यक्रम चालतात, तिथे तोडफोड झाली. या महाराष्ट्रात पर्यटक आणि गुंतवणूकदार येतील का, हा विचार आपण करणं गरजेचं आहे. जे मी गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करते. मग हाऊसमध्ये असे काल स्टेज वगैरे तोडल्यानंतर कॉन्सर्ट इकॉनॉमी आपल्या देशात येणार आहे. मागच्याच आठवड्यात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एका 3 तासाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की लोकशाहीत टीका टिप्पणी ही गरजेची असते, क्रिटिसिझम इज इसेन्शियल. हे त्या विचारानं धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का? आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर कारवाई यावी, मुंबईत यावी, मुख्यमंत्री प्रयत्न करत असतील की साधारणपणे पर्यटन आपल्या राज्यात यावं. पण ह्या घटना घडल्यानंतर कोणी आपल्या राज्यात येणार नाही. आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटवून देईल. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की कुणाल कामरानं माफी मागावी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. कोणाची माफी मागावी? गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेच आहेत असं मुख्यमंत्री पण मानतात का? कारण त्यांनी तर नाव घेतलं नाही. काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहीत नव्हतं कोणाबद्दल बोलत होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शिंदेची जी चिंदी चोर आहेत ते सगळे कोरटकरच्या घरी किंवा सोलापूरकरच्या घरी किंवा कोश्यारी साहेबांच्या घरी आपल्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर अशी आंदोलनं करतील का, हाही प्रश्न मनात येतो. यावर निलेश राणे यांनी म्हटले बघा कचऱ्याकडे लक्ष नका देऊ. संविधान दाखवलं भीती भाजपला वाटते. नाही, तसंच देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की राहुल गांधी सुद्धा अशाच प्रकारचं लाल संविधान ते दाखवतात, मात्र संविधान वाचत नाहीत म्हणून हे असं. बघा हे रंगाचे खेळ सगळे भाजपवाले करत असतात. लाल असेल तुमचं रक्त पण लाल असेल. आपल्याला आठवत असेल हीच भाजप आहे जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे होत होता तेव्हा त्यांना अर्बन नक्षल आणि माओवादी बोललेले. जे शेतकरी आत्महत्या करत होते, ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगून भाजपने आता फसवलं त्यांच्याबद्दल बोलतात. 3 जानेवारीला हा कार्यक्रम 3 जानेवारीला सुरू झाला होता. महाराष्ट्राच्या बाहेर पळून गेलेत अशा पद्धतीचा अशी अनेक लोक जर अशी परिस्थिती राहिली तर जे कॉन्सर्ट करतील, जे कॉमेडियन्स आहेत किंवा तुम्ही पत्रकार म्हणून पण विषय मांडत असता उद्या तुमच्याकडे असे हमले होतील. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की ह्या अंडरमाइन करण्याच्या प्रोसेसला बळी न पडता त्यांनी त्यांचं वर्चस्व काय, त्यांचा धाक काय हा दाखवून द्या. 3 जानेवारीला आणि नाहीतर हे अशी आंदोलनं मग कोणी कोणाच्या विरुद्ध बोललं तर मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगून द्या. 3 जानेवारीला हा कार्यक्रम शूट झाला होता, मात्र जे महत्त्वाचे विषय ते बाजूला ठेवण्यासाठी खास महाविकास आघाडी किंवा मग आपला पक्ष यामध्ये आहे असं शिंदे काल त्यांची शिवसेना नाही आहे. चोरांचं काही घेतलं तर चोराचं होत नाही, पण त्यांना मिरची का लागली काल हा प्रश्न आहे ना. मिरची का लागली? गद्दार आणि चोर तेच आहेत का? त्यांना काय मनात लागलं असेल काल की गद्दार आणि चोर? बरं काल त्यांचा दुसराही व्हिडिओ आलाय की त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका ॲम्ब्युलन्सला खूप वेळ थांबवून ठेवलं होतं. हे असे एकनाथ शिंदे. आता त्या हॉटेलवर अनधिकृत जे बांधकाम आहे त्याच्यावर हातोडा चालवला जातो मुंबई महापालिकेच्या. नाही, दुर्दैव असं आहे की आमचे मोदी साहेब जिथे कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल बोलतात आणि क्रिटिसिझम इज एसेन्शियल बोलतात, त्यांचेच काही मित्रपक्ष असे वागत आहेत की त्यांची बदनामी होते. दुर्दैव म्हणजे खरोखर मला वाटत होतं की मुख्यमंत्र्यांचं तर एवढं बहुमत आल्यानंतर महाराष्ट्रात स्थिरता, सुखशांती, समृद्धी येईल. पण ते न करता कदाचित हे काही एलिमेंट्स डीप स्टेटच्या त्यांच्या हाताबाहेर जातात का हा प्रश्न पडतो. आणि काय मागणी करणार आहात तुम्ही? बघा माझी भूमिका स्पष्ट आहे की दोन्ही बाजूंनी जर कोणाच्या काही मनाला लागलं असेल तर कारवाई होऊ शकते, पोलिसांची कारवाई होऊ शकते, लिगल कारवाई होऊ शकते. पण कुणाल कामरांनी नेमकं काय म्हटलंय की एकनाथ शिंदेनं झोंबलंय हे एकनाथ शिंदेने सांगावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं नागपूरमध्ये ज्यांनी कोणी दंगल केली त्यांच्याकडून पैसे आकारले जाते, मी आकळून घ्यायलाच पाहिजे, काढलेच पाहिजे, तसं
एकनाथ शिंदेकडून काढून घेणार का तोडफोडीसाठी आणि मुंबईच्या बदनामीसाठी हे पण सांगा. कुणाल कामराच्या कवितेचं तुम्ही समर्थन करता का? बघा एक आहे नाही, समर्थन वगैरेची गरज नाहीये. काल मी पहिला मला प्रश्नाचं उत्तर येऊ द्या की का झोंबलं. गद्दार आणि चोर एकनाथ शिंदेच का हे स्वतः मान्य करतात का की त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं तर त्यांनी सांगू दे. 3 वाजता बैठक 3 वाजता आहे. बैठक आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की मी 2 वर्ष सातत्याने ते विषय लावून धरत होतो. रस्त्याचा घोटाळा हा घोटाळा आहेच. त्या घोटाळ्यावर मुख्यमंत्री ईओडब्ल्यू चौकशी लावतील का एवढंच तुम्ही जाणार आहात बैठकीला? 100%. चल. आदित्य सर अभी पोडियम के लिए कुछ छोड़ोगे कि नहीं? तो आप फोन करके बोल दीजिए उनको. मैं तो पकड़ेंगे. डायलॉग तुमचा होता ना याकडे ओडिया. फडणवीस जी ने कमाल का माफी मांगने का क्या कहते एक तो सीएम ने ऐसी घटना होने पे ऐसे बयान देना ये कितपत उचित है ये मुझे पता नहीं, लेकिन दूसरी बात यही है कि कुणाल कामरा क्यों माफी मांगे ये एकनाथ शिंदे बता दे, क्योंकि कुणाल कामरा ने जो कल कहा है जिसका उसने उल्लेख किया है वो चोर और गद्दार है. क्या एकनाथ शिंदे ये स्वीकार करते हैं कि वो चोर और गद्दार है और इसलिए उनको मिर्ची लगी? मिर्ची क्यों लगी इस पे बात हो, फिर आगे की बात हो सकती सर इतना ही नहीं, अगर पूरा वीडियो अगर आप देखो तो उसमें जो पोएट्री है वो पीएम मोदी पे है, निर्मला सीतारमन पे, ईडी पे. तो गलत है लेकिन टिकट अपनी गलत है. लेकिन सिर्फ ऑफेंड शिवसेना क्यों हुई है, बीजेपी क्यों नहीं हुई? अच्छी बात आपने पूछी है और यही मोदी साहब ने भी कहा है कि लोकशाही में लोकतंत्र में क्रिटिसिज्म एक एसेंशियल बात होती है. उन्होंने वो पॉडकास्ट किया, इंटरनेशनल पॉडकास्ट किया, उन्होंने भी कहा कि इन डेमोक्रेसी क्रिटिसिज्म इज एसेंशियल. कितनी बार मोदी साहब ने टिकट टिप्पणी हुई है लेकिन कभी ऐसे रिएक्शन नहीं है. तो ये अभी जिम्मेदारी भाजपा की है कि अपने जो दोस्त है या जो साथ में चोर आए हैं उनको वो रेन इन कर सकते हैं कि नहीं कर सकते. और बात यही होती है ना कि कल मिर्ची क्यों लगी. क्या गद्दार और चोर एकनाथ शिंदे ये है स्वीकार करते हैं? अच्छा उन्हीं के एक सांसद ने कहा है उनकी तुलना सांप के साथ की है. ये भी दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन शायद सत्य परिस्थिति हो सकती है कि उन्होंने बहुत नज़दीक से देखा उन्हें. और तीसरी बात यही है कि कल जो आंदोलन उन्होंने किया, कभी कभी गुस्से में कई लोग कर देते हैं, एक बात होती है, लेकिन उन पर कार्रवाई तो होती है. उसी के आगे जाकर क्या ये जनहित का आंदोलन था, क्या ये देश हित का आंदोलन था, ये समाज हित का आंदोलन था? किसी एक व्यक्ति को मिर्ची लगी इसलिए तोड़फोड़ हुई है, लेकिन पीएम साहब ने भी कहा है कि हमारे देश में कॉन्सर्ट इकोनॉमी होनी चाहिए. कॉन्सर्ट्स होगी. जो सीएम हमारे कोशिश कर रहे हैं कि इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आए, टूरिज्म महाराष्ट्र में आए. अभी नागपुर के दंगे के बाद, ये कल मुंबई में जो घटना हुई है उसके बाद कोई आएगा मुंबई में या नागपुर में? मुझे तो नहीं लगता. तो ये कहीं ना कहीं सीएम को भी अंडरमाइन करने की कोशिश होगी. लेकिन सर 40 मिनट्स के वीडियो में सिर्फ छोटा सा एक शिंदे जी का पोएट्री का पार्ट कट करके ही संजय राउत जी ने क्यों ट्वीट किया, ये सवाल भाजपा. तो गलत है कुछ. ऐसे तो कितने उन्होंने हमारे वीडियोस मॉर्फ करके डाले. उद्धव जी के कितने वीडियोस बीच में के लेके कुछ अलग इमेज लगाई है. ये तो यूनिवर्सिटी बीजेपी की है, व्हाट्सएप यूनिवर्सिटी, लेकिन ये तो कुछ झूठ नहीं कहा है ना. और ये एकनाथ शिंदे के ही बारे में है. ऐसे भाजपा आपको बता रही है क्या कि गद्दार और चोर एकनाथ शिंदे को ही बोला? शायद राउत साहब को पसंद आई होगी कविता तो लिख दी उन्होंने, लेकिन गद्दार और चोर की मिर्ची एकनाथ शिंदे को क्यों लगी उन्होंने बात पहले कही. सर क्या आप कुणाल कामरा को सपोर्ट करते हैं? मैं सपोर्ट से ज्यादा यही पूछना चाहता हूँ, क्या कुणाल कामरा ने एकनाथ शिंदे के बारे में बात की? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.